नमस्कार मित्रांनो, ओम नमः शिवाय. मित्रांनो, आपले आईवडील हे आपण पूजनीय मानत असतो, त्यांना देवाचे स्थान आपण देत असतो. परंतु आत्ताच्या काळात जर बघितलं तर क्वचितच असे लोक आहेत की जे आईवडिलांना सांभाळतात, त्यांचा मान सन्मान करतात. पण काही लोक अगदी त्यांना वृद्धाश्रममध्ये पाठवतात, तर काही लोक घरातच त्यांना एका अडगळीच्या खोलीत ठेवतात. तर मित्रांनो, आजच्या युगातली ही कहाणी आज आपण व्हिडिओमधून ऐकणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. चला तर आपण कहाणीला सुरुवात करूया. जे आईवडील नेहमी आपली चिंता आणि काळजी करत असतात, त्यांचा आजकालचे मुलं अजिबात विचार करत नाही. जेव्हा आईने स्वतःला विसरून, इतरांना विसरून तिने फक्त आपली काळजी घेतलेली असते. म्हणून मित्रांनो, आजच्या युगामध्ये सांगण्यासाठी अशा काही गोष्टी आहेत की आपण त्या आत्मसात केल्या पाहिजे. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. स्नेहा तिच्या भावाला म्हणजेच विकासला फोन करून सांगते, दादा, गावामध्ये आईची तब्येत ठीक नाही, ती तिथे एकटी आहे, तू तिला तुझ्यासोबत शहरात घेऊन का येत नाहीस? आईने तुला किती वेळा फोन केला आहे, तिने तुला किती वेळा सांगितलं की तिला तुझ्यासोबत शहरात घेऊन जा आणि एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे तिला दाखव, पण तू प्रत्येक वेळी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतोस. विकास म्हणतो, स्मिता, माझ्याशी बोलण्याची ही तुझी कोणती पद्धत आहे? स्वतःच्या मोठ्या भावासोबत असं बोललं जातं का? दादा, मी अगदी व्यवस्थितच बोलत आहे, मी काहीही चुकीचं बोलले नाही. तेव्हा स्मिता म्हणते. शेजारीच बसलेली स्मिताची वहिनी मृणाल विकासच्या हातातून फोन हिसकावून घेत आणि बोलू लागले, स्मिता, आम्ही तुझ्यासारखं आणि आईसारखं फ्री नाही, ज्या पूर्ण दिवस घरात फक्त बसून असतात. आम्ही दोघेही नोकरी करतो, आमच्याकडे इतका वेळ नसतो, आमच्याजवळ एवढा वेळ नसतो की सारखं सारखं आम्ही गावी जाऊ. आता 4 महिन्यांपूर्वी बाबांचं निधन झालं होतं, तेव्हा आम्ही दोघेही पूर्ण 15 दिवसांची सुट्टी घेऊन गावी गेलो होतो. तुला काय वाटतं, आईची थोडीशी तब्येत खराब झाल्यावर आम्ही लगेचच सुट्टी घेऊन गावाला जायचं का? तुझा भाऊ नोकरदार आहे आणि मी देखील नोकरी करते. नोकरी करणाऱ्या लोकांकडे इतका वेळ नसतो. इतकी लहानशी गोष्ट तुला कशी समजत नाही? सारखं सारखं आई आणि मुलगी फोन करून नुसता वैताग देताय, त्रास देता, गावाला या, गावाला या, बस हेच एक काम राहिलं आहे. गावामध्ये आई मोकळ्या बसल्या असतात आणि स्वतःच्या सासरी तू मोकळी बसलेली असतेस. जर नोकरी करत असती तर तुला समजलं असतं की आमचं शेड्यूल किती बिझी आहे. वहिनीचं बोलणं ऐकून स्मिता बोलू लागली, जे नोकरी करत नाहीत त्यांच्याकडे कोणतंच काम नसतं का? ते लोक पूर्ण दिवस भिंतीला डोकं टेकून फक्त बसून राहतात का? एकदा माझ्या सासरी येऊन बघ, इतकं मोठं घर, इतकं मोठं कुटुंब आहे, सगळं एकटीने सांभाळते, मुलांना सांभाळते, 3 वेळेचे जेवण बनवते. मान्य आहे तू नोकरी करतेस, पण आम्हालाही पूर्ण दिवस कामातून वेळ मिळत नाही आणि आता तर तुम्ही दोघेही एकटेच आहात. आरामात 2 टिफिन तयार करून ऑफिसला घेऊन जाता. स्नेहाचं बोलणं ऐकून मृणाल खूप चिडते आणि म्हणते, जर तुला आईची इतकीच काळजी आहे, मग स्वतःच्या आईला स्वतःजवळ का बोलून घेत नाहीस? ठीक आहे वहिनी, जर तुम्ही लोक आईला बोलवू शकत नाही तर मीच माझ्या आईला माझ्याजवळ बोलावून डॉक्टरला दाखवते. असं बोलून स्मिताने फोन कट केला. बघतोस ना तुझ्या बहिणीचे नखरे कसे आहेत, माझ्यासोबत कशी बोलत होती, आता आईला स्वतःजवळ बोलवून 4 लोकांना दाखवेल की ती आईची सेवा करत आहे आणि त्यांची सूनबाई आणि मुलगा डॉक्टरकडे घेऊन सुद्धा जात नाही. सर्व लोक मलाच टोमणे मारतील आणि तुझ्या बहिणीला तर हेच पाहिजे की 4 लोकांनी मला 4 शब्द बोलावेत. आईला 2 दिवस ताप काय येतो, पूर्ण घर डोक्यावर घेते. मुलीला सर्व काही सांगायची काय गरज असते, असं मृणाल म्हणाली. हो मृणाल, तू अगदीच बरोबर बोलते आहेस. आईची ही सवय चांगली नाही. 2 दिवस आजारी पडते आणि सगळीकडे नुसता आरडाओरड करते. मुलाला, सुनेला आणि मुलीच्या सासरी देखील सर्व काही सांगून टाकते. विवेक पुढे म्हणतो, स्मिता आईला तिच्याजवळ घेऊन जाईल. त्याच्या आधी मी आईला फोन करतो आणि सांगतो की मी तिला घ्यायला येतोय, नाहीतर मला 4 लोकांचं बोलणं ऐकावं लागेल. डायनिंग टेबलवर सकाळी 2 कप कॉफीचे ठेवत मृणाल बोलू लागली, तुझ्या बहिणीच्या फोनने माझा मूड पूर्ण ऑफ केला आहे. सकाळी सकाळी फोन करते, हे देखील पाहत नाही की आपल्या दोघांच्या ऑफिसची वेळ झाली आहे. विकास आईला फोन करतो, आई, तुझं सामान पॅक कर, मी तुला आणायला येतोय. मुलाचं बोलणं ऐकून लीलाताई खूपच खुश झाल्या. ठीक आहे बाळा, ये मग, मी तुझ्यासोबत शहरात राहायला येईन.
माझं एकटीचं ह्या घरामध्ये मन लागत नाही. आधीच तुझे बाबा होते त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता, परंतु जेव्हापासून तुझ्या बाबांचं निधन झालं आहे तेव्हापासून माझं घरात मन लागत नाही. रिकामं घर खायला उठतं, असे लीलाताई म्हणाल्या. मुलगा वैतागूनच बोलतो, ठीक आहे आई, आता मी फोन ठेवतो, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. इकडे लीलाताई मुलाकडे जाण्यासाठी एका बॅगेत कपडे भरतात. दुसऱ्या दिवशी विकास लीलाताईला सोबत घेऊन शहरात येतो. जेव्हा त्या मुलाच्या घरी पोहोचतात तेव्हा सुनबाई ऑफिस करून घरी परत आलेली असते. मुलाने आईला आणण्यासाठी सुट्टी घेतली होती. ऑफिसवरून आल्यानंतर सुनबाई तिच्या खोलीत आराम करत होती. लीलाताई विकासला म्हणाल्या, बेटा सुनबाई दिसत नाही. आई ती आत्ता ऑफिसवरून आली आहे, दिवसभर काम करून थकून जाते, त्यामुळे आराम करत आहे, असे विकास म्हणाला. अच्छा बाळ, ठीक आहे बाळा, असं बोलून लीलाताई एका छोट्याशा खोलीत निघून जाते. त्या खोलीत सामानाच्या नावाखाली एक फोल्डिंग पलंग असतो आणि वर पंखा लावलेला असतो. सुनबाई तिच्या खोलीत झोपली होती आणि मुलगा देखील फोनमध्ये व्यस्त झाला होता. खोलीत बसून लीलाताई खूपच कंटाळली. कोणीच तिच्याबरोबर बोलणारं नव्हतं. गावामध्ये तर कोणी ना कोणी तिच्यासोबत बोलत राहायचं. मग लीलाताई मुलांजवळ येते आणि बोलू लागते, बाळा जेव्हापासून मी आले आहे सुनबाई झोपलीच आहे. 1 तास व्हायला आला आणि तू देखील तुझ्या फोनमध्ये बिझी आहेस. माझ्यासोबत काहीतरी गप्पा गोष्टी करा, मला एकटीला खोलीत चांगलं वाटत नाही. आता तुझ्यासोबत काय बोलू आई, तसंच पूर्ण दिवस प्रवास करून थकलो आहे. तू देखील तुझ्या खोलीत जाऊन आराम कर. शहरात सगळे लोक खूपच कमी बोलतात, स्वतःच्या कामात ते व्यस्त असतात. तू तुझ्या सुनबाईकडून जास्त गप्पा गोष्टी करण्याची अपेक्षा ठेवू नकोस, कारण की ती एक नोकरदार आहे, तिच्याकडे वेळ नसतो. आम्ही दोघेही सकाळी ऑफिसला निघून जातो, असे विवेक म्हणाला. तेवढ्यात सुनबाईचा खोलीतून बाहेर येण्याचा आवाज आला. ती बोलू लागली, आई आलात तुम्ही. फॉर्मॅलिटीज म्हणून मृणाल लीलाताईंच्या गुडघ्यांना हात लावून नमस्कार करते. विकास, तू अजूनपर्यंत ब्लॅक कॉफी बनवली नाहीस. तुला माहीत आहे ना, संध्याकाळी जेव्हा मी झोपेतून उठते मला ब्लॅक कॉफी पिण्याची सवय आहे, असं सुनबाई म्हणते. मी तर विसरलोच, फोनमध्ये इतका बिझी होतो की तुझ्यासाठी कॉफी बनवणं अगदी विसरून गेलो. आत्ताच मी तुझ्यासाठी ब्लॅक कॉफी करून आणतो, विकास म्हणतो. सुनबाई खोलीतून उठून सोप्यावर येऊन बसते आणि ती देखील फोनमध्ये व्यस्त होते. विकास किचनमध्ये कॉफी बनवण्यासाठी निघून जातो. लीलाताई मनात विचार करू लागली, 1 तासापेक्षा जास्त वेळ निघून गेला मी घरात येऊन. कोणीही मला 1 ग्लास पाणी किंवा 1 कप चहा देखील विचारला नाही. मुलगा स्वतःच्या बायकोसाठी कॉफी बनवू शकतो, पण माझ्यासाठी 1 कप चहा बनवू शकत नाही. हिम्मत करून सोफ्यावर बसलेल्या सुनबाईला बोलू लागल्या, माझी देखील चहाची वेळ झाली आहे, माझ्यासाठी 1 कप चहा बनव. दिवसभरात एकदाही चहा प्यायले नाही. त्यावर सुनबाई म्हणते, विकास आईला किचनमध्ये घेऊन जा आणि त्यांना सांग चहा पावडर साखर कुठे ठेवली आहे, ज्यामुळे त्या रोज स्वतःसाठी चहा बनवून घेतील. माझ्याकडे इतका वेळ नसतो की मी त्यांच्यासाठी सकाळ संध्याकाळ चहा बनवू शकेन. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी ऑफिसमध्ये असते आणि तिकडून आल्यानंतर काम करण्याची माझ्यात हिंमतच होत नाही. सुनबाईचं बोलणं ऐकून त्या हैराण झाल्या. घरात येऊन मला 1 दिवस झाला नाही की इतक्यातच सुनबाईने मला किचनचा रस्ता दाखवला, असं तिच्या मनात विचार येऊ लागले. आई इकडे किचनमध्ये ये, मी तुला सांगतो की कोणती गोष्ट कुठे ठेवली आहे. कारण आम्ही दोघेही सकाळी पूर्ण दिवसासाठी ऑफिसला जातो. घरामध्ये तुलाच राहायचं आहे, तर मग तुझ्या जेवणाचा बंदोबस्त तुला स्वतःच करावा लागेल. त्यापेक्षा आजच कोणती गोष्ट कुठे आहे हे समजून घे, मग तुला काम करायला सोपं जाईल, असे विकास म्हणाला. विकास किचनमध्ये ठेवलेले सामान आईला सांगू लागला, कशामध्ये काय ठेवलं आहे. त्यानंतर लीलाताईला हे सांगून, आई तू तुझा चहा बनवून घे. ब्लॅक कॉफी घेऊन तो हॉलमध्ये येतो. हे घे सोना, तुझ्यासाठी कॉफी बनवली आहे. लीलाताई एका पातेल्यामध्ये दूध, पाणी, चहा पावडर आणि साखर टाकून स्वतःसाठी 1 कप चहा बनवतात. लीलाताईला सुनेचं आणि मुलाचं वागणं अजिबात आवडत नाही. कुठे ना कुठे तिचं मन मुलाच्या आणि सुनेच्या त्या वागण्यामुळे अतिशय उदास झालं होतं. थोड्या वेळानंतर मुलगा इव्हिनिंग वॉकसाठी जाऊ लागतो आणि जाण्यापूर्वी सांगतो, आई उद्या सकाळी 8 वाजता डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आहे, तुला दाखवण्यासाठी तयार राहा. असं बोलून मुलगा त्याच्या वॉकसाठी निघून जातो. तेव्हा घरामध्ये जेवण बनवायला एक मावशी येते. मृणाल आणि विकास डाएटवर होते,
त्यामुळे हलकं फुलकं आहारच ते घेत होते. संध्याकाळी खूपच हलकं अन्न ते खायचे. लीलाताईची तब्येत देखील ठीक नव्हती, त्यामुळे त्या दूधच पित होत्या. रात्री लीलाताईला खूप ताप येतो, त्यामुळे हातापायामध्ये खूप वेदना होत असतात. सुनेला आणि मुलाला खूप वेळा आवाज देते, परंतु दोघेही त्यांच्या खोलीमध्ये AC झोपलेले असतात. कोणालाही आईचा आवाज ऐकू येत नाही. पूर्ण रात्र लीलाताई वेदनेने अगदी कळवळत होत्या. सकाळी मुलगा उठून दवाखान्यात जाण्यासाठी तयार होतो. खोलीत जातो तेव्हा आई अजूनही झोपलेली आहे. तो रागावून म्हणतो, काय झालं आई, तू अजून झोपली आहेस? मी तुला कालच सांगितलं होतं की लवकर तयार हो. मी ऑफिसमधून फक्त हाफ डे घेतला आहे, त्यानंतर मला ऑफिसला जायचं आहे. तू जर मला इथे उशीर केलास तर मला ऑफिससाठी देखील उशीर होईल. मुलाचा आवाज ऐकून अगदी घाबरूनच लीलाताई उठून बसल्या आणि बोलू लागल्या, बाळा, मला रात्रीपासून खूप ताप भरला आहे. हातपाय दुखत आहेत. असं वाटतंय की कोणीतरी माझे पाय बांधून ठेवले आहेत. व्यवस्थित चालतासुद्धा येत नाही. आई, तापामध्ये तर असंच वाटतं. आता लवकर तयार हो. मृणाल म्हणू लागली, विकास, डायनिंग टेबलवर तुझा नाश्ता ठेवला आहे. नाश्त्यामध्ये मोड आलेले मूग आणि मटकी आहे. तसंच ती पुढे बोलते, मी टिफिनमध्ये देखील सॅलड आणि स्प्राउट्स पॅक केले आहेत. आपल्या दोघांचा तर डाएट आहे, त्यामुळे आपलं यात भागून जाईल. आईला जे काही खायचं असेल ते त्या किचनमध्ये जाऊन बनवतील, कारण की आता 4 दिवसांसाठी आपली जेवण बनवणारी मावशी देखील सुट्टीवर गेली आहे. त्यामुळे आईला स्वतःच जेवण बनवावं लागेल. लीलाताई सुनबाईचं बोलणं ऐकून म्हणते, सुनबाई, माझी तब्येत गावातच ठीक नव्हती. इकडे तुमच्याजवळ देखील यासाठी आली आहे की व्यवस्थितपणे स्वतःवर उपचार करून घेईन. तू तुझ्या म्हाताऱ्या सासूला आजारपणात देखील जेवण बनवून देऊ शकत नाहीस. हे ऐकून मृणाल चिडते आणि म्हणते, आई, जर तुम्हाला स्वयंपाक करणारीच सूनबाई हवी होती, मग विकासला गावातल्या एखाद्या मुलीला पसंत करायला सांगायला हवं होतं, जिला फक्त जेवणच बनवता येतं. आता मी राहिले शहरातली सुशिक्षित मुलगी, जी तुमच्या मुलासोबत ऑफिसमध्ये जॉब करते. त्यामुळे माझ्याकडून जेवण बनवण्यासाठी कधीच अपेक्षा करू नका. यावेळी लीलाताई शांत राहिली नाही. ती बोलू लागली, सुनबाई सुशिक्षित असल्यामुळे आणि नोकरी करते म्हणजे असं नाही की सुनबाई गरज भासल्यास घरातलं जेवण देखील बनवणार नाही. मी खूप सारी घरं पाहिली आहेत जिथे सुनबाई किचन देखील सांभाळतात आणि स्वतःची नोकरी देखील सांभाळतात. त्यावर मृणालने देखील उत्तर दिलं, आई, तुम्ही तर गावातले अशिक्षित आणि अडाणी आहात. त्यामुळे तुम्हाला काय माहीत की नोकरी करणं आणि पैसा कमावणं किती कठीण काम असतं. पूर्ण 80,000 महिन्याला मी कमावते. तुम्ही तुमच्या आयुष्यात इतके सारे एकत्र पैसे कधी पाहिलेसुद्धा नसतील. तुम्ही स्वतः कधी 1000 रुपये देखील कमावले नसतील. असं बोलून स्वतःच्या नोकरीचा गर्व बाळगून मृणाल स्वतःच्या ऑफिसला निघून जाते. लीलाताईला सुनबाईचं बोलणं ऐकून खूप वाईट वाटलं. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून आले. एकतर त्यांची तब्येत आधीपासून ठीक नव्हती आणि वरून सुनबाईला स्वतःच्या नोकरीचा इतका जास्त गर्व आहे की ती लीलाताईसोबत नीट बोलतसुद्धा नाही. आणि मुलाच्या डोळ्यांवर पैशाची पट्टी बांधली गेली आहे. त्याची बायको आईला काहीही बोलत होती, तरी देखील त्याला जरा देखील फरक पडला नाही. लीलाताईला सुनेच्या आणि मुलाच्या घरी आल्यानंतर अजिबातच चांगलं वाटत नव्हतं. येण्यापूर्वी तर ती खूप खुश होती, परंतु इथे आल्यावर ती फार दुःखी होती. प्रत्येक क्षणी तिला याची जाणीव करून दिली जात होती की ती त्या घरामध्ये पाहुणी आहे, जिला काहीही येत नाही. मग काहीही न खाता लीलाताई डॉक्टरकडे गेली. दवाखान्यात बसलेल्या लीलाताईला स्वतःच्या नवऱ्याची खूप आठवण येत होती. ती मनातल्या मनात विचार करत असते, जेव्हापासून तुम्ही गेला आहात तेव्हापासून जगण्याची माझी इच्छा संपून गेली आहे. आता तर देवाने मला देखील वरती बोलवावं. मुलगा आणि सुनेच्या घरी तर आले आहे, परंतु इतका परकेपणा मला आपल्या गावातल्या शेजारच्या लोकांच्या घरात देखील जाणवत नाही, जितका परकेपणा स्वतःच्या मुलाच्या आणि सुनेच्या घरी वाटत आहे. त्या घरात माझ्यासोबत कोणी बोलत नाही की माझ्या तब्येतीची कोणी चौकशीसुद्धा करत नाही. जेव्हापासून आली आहे सुनबाई 2 शब्द देखील बोलली नाही. 2 मिनिटासाठी देखील माझ्याजवळ येऊन बसली नाही आणि माझ्या तब्येतीबद्दल काही विचारलं नाही. फक्त स्वतःची नोकरी, तिचा डाएट प्लॅन आणि स्वतःच्या फिटनेसबद्दलच बोलत असते. बाकी तिचा इतर समाजाशी किंवा नातेवाईकांशी कसलाच संबंध नाही. सर्व तपासण्या केल्यानंतर डॉक्टर बोलू लागतात, यांना तर डेंग्यू झाला आहे. इतका तीव्र ताप आहे. मी 10 दिवसांचं औषध देत आहे.
खाण्यापिण्याची काळजी घ्या, ज्यामुळे ह्या लवकरात लवकर बऱ्या होतील आणि 4 दिवसांनी पुन्हा यांना दाखवायला घेऊन या. हळूहळू लीलाताईची तब्येत ठीक होऊ लागली. लीलाताई फोनवरूनच तिच्या मुलीसोबत बोलायच्या, ज्यामुळे तिचं थोडंफार मन रमायचं. खरं तर मुलगा आणि सून ऑफिसला निघून जातात तेव्हा पूर्ण दिवस घरामध्ये तिचं मन लागत नाही. कसंबसं ती तिचा वेळ घालवते. पूर्ण महिना लीलाताईला मुलाजवळ आणि सुनेजवळ राहून झाला होता. आता तिची तब्येत देखील ठीक झाली. घरातील सगळी छोटी मोठी कामं लीलाताई करायची. जेव्हा सुनबाई आणि मुलगा ऑफिसवरून घरी परत यायचे तेव्हा त्यांना घर एकदम स्वच्छ मिळायचं. किचन देखील चकचकीत असायचं. कसंबसं घरातल्या कामांमध्ये मन रमवून लीलाताई स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करत होत्या. एके दिवशी ती तिच्या मुलाला म्हणते, आता मला गावाला जायचं आहे. महिना झाला इथे येऊन. सून आणि मुलगा देखील तिला गावाला सोडायला तयार होते. पण अचानक सुनेची तब्येत खराब होते. डॉक्टरांकडे गेल्यावर समजतं की मृणाल आई होणार आहे. हे ऐकून सगळेच खुश होतात. मृणाल खोलीमध्ये विकासला बोलते, आता तू तुझ्या आईला इथेच ठेव. मला त्यांची गरज आहे. उद्या घरामध्ये लहान मूल आलं तेव्हा त्याला सांभाळण्यासाठी कोणाची ना कोणाची गरज नक्कीच पडेल. जर आपण आया ठेवली तर आपल्याला खूप पैसे द्यावे लागतील. मग तुझी आई कधी उपयोगी पडणार? आणि तुझी आई गावात राहून काय करणार? आपण तिचे सख्खे नातेवाईक आहोत. तू तिचा मुलगा आहेस. तुझ्या आईला समजावून सांग की त्यांनी आपल्याजवळच राहावं. आधी गावात बाबा होते त्यामुळे समजू शकत होतो, परंतु आता गावात त्यांचं कोणीच नाही. मग त्या आपल्याजवळच थांबल्या तर त्यात वाईट काय आहे? कालपर्यंत जो मुलगा आणि सूनबाई आईला स्वतःच्या घरातून पाठवण्यासाठी आनंदाने तयार होते, आज गरज पडल्यावर आईला रोखण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या सुचवत होते. विकास आईजवळ जातो आणि बोलू लागतो, आई आता तू आमच्याजवळच थांब. गावाला जाऊन काय करशील? आणि तसेही गावामध्ये आता कोणी नाही. बाळा, इथे माझं मन लागत नाही. गावामध्ये कमीत कमी 4 लोक माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत. इथे तुम्ही दोघेही ऑफिसला जाता. कोणीही माझ्यासोबत बोलण्यासाठी नाही. TV पाहते, पण किती वेळ TV पाहू? लीलाताईने हे उत्तर दिलं. आज आईची गरज आहे. तेव्हा मृणाल देखील मध्ये येऊन बोलू लागली, आई आमच्या सोसायटीमध्ये एक खूप मोठं मंदिर आहे. जर तुमची इच्छा असेल तर संध्याकाळी 2-3 तास मंदिरात जा. इथे तुमच्या वयाच्या खूप साऱ्या बायका येतात. त्यांच्यासोबत तुम्ही गप्पा गोष्टी करू शकाल. भजन कीर्तन देखील करू शकाल. तुमचं इथे मन लागेल आणि मग उद्या जेव्हा तुमचा नातू किंवा नात येईल तेव्हा त्यांना त्यांच्या आजीचं प्रेम मिळायला पाहिजे ना. लीलाताईला स्वतःच्या मुलाचा आणि सुनेचा बदललेला व्यवहार समजत तर होता. लीलाताईची मुलगी स्नेहा देखील हेच सांगते, आई तू वहिनी आणि दादाजवळ थांब. गावामध्ये एकटी राहून काय करणार? जर तुझी तब्येत पुन्हा खराब झाली तर पुन्हा परत यावं लागेल. आणि मग काही महिन्यांनी घरामध्ये एक लहान मूल येणार आहे. त्यामुळे तुझं मन त्याच्यामध्ये रमेल. तू गावामध्ये एकटी राहतेस त्यामुळे मला तुझी काळजी लागून राहते. लीलाताई आता हळूहळू स्वतःच्या मुलाच्या आणि सुनेच्या घरामध्ये स्वतःचं मन रमवण्याचा पूर्ण प्रयत्न करू लागल्या. सकाळी उठून पूजापाठ करायची, घरामध्ये थोडंफार काम करायचं, बाहेर झाडांना पाणी द्यायचं. नंतर दुपारी ती थोडंफार TV बघायची. मग संध्याकाळी 2-3 तासासाठी मंदिरात जायची. सोसायटीच्या मंदिरामध्ये खूप साऱ्या वृद्ध स्त्रिया यायच्या. त्यांच्यासोबत ती गप्पा गोष्टी करायची. त्यातल्या काही जणू तिच्या खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या. आता लीलाताईचं मन खूप चांगल्या प्रकारे रमू लागलं. लीलाताईंना खूप छान भजन गाता यायचं. त्यांच्या आवाजाची सगळे लोक खूपच वाहवाह करायचे. खरंच तुमचा आवाज खूप गोड आहे आणि चांगलं भजन गाता तुम्ही. पूर्ण मंदिरात सगळे त्यांना ओळखू लागले. आज गोकुळाष्टमीचा उत्सव होता. मंदिरात सगळ्यांनीच लताताईंना आधीपासून सांगून ठेवलं होतं की तुम्ही लवकर या. तुमचं भजन ऐकण्यासाठी सर्व लोक एकत्र जमले आहेत. घरातील सगळी छोटी मोठी कामं आवरून लीलाताई मंदिरात आली. आज त्यांना मंदिरात थोडा जास्त वेळ लागला. तसं तर त्या 2-3 तासात मंदिरातून घरी परत यायच्या, परंतु गोकुळाष्टमीमुळे आज त्यांना येता येता रात्रीचे 8 वाजले. त्यांची एक मैत्रीण त्यांना घरी सोडून गेली. परंतु जशी लीलाताई घरी आली तेव्हा सुनबाई आणि मुलगा दोघंही ओरडून बोलू लागले, घरी येण्याची ही काही वेळ असते? आई तुम्हाला मंदिरात जायला काय सांगितलं? तुम्ही तर मंदिरात दिवसभर गाणीच बोलत राहता. घरातलं काही काम तरी बघा ना. हो आई, हे तुझं वागणं योग्य नाही.
तुला माहीत आहे ना, तुझी सूनबाई गरोदर आहे. ती जास्त काम करू शकत नाही. तिची काळजी घेण्याची गरज आहे. तू मंदिरात बसून भजन गात बसतेस. विकासने देखील बायकोच्या सुराला सूर मिळवला. बाळा, आज गोकुळाष्टमी होती, त्यामुळेच थोडा वेळ झाला. तसं तर मी रोज अगदी वेळेवरच परत येते. संधी साधून मृणाल पुन्हा एकदा तिच्या नोकरीवरून बोलू लागली. हो, तुझ्या आईला अजून काय येतं भजन गाण्याशिवाय? भजन गाण्याशिवाय त्यांना येतच काय? मग त्या तर हेच काम करणार. इतकी शिकलेली तर नाही की कुठे जाऊन नोकरी करू शकेल, काही पैसे कमवू शकेल. त्यामुळे भजन गाऊन स्वतःचं मन रमवते. आज सुनेचं बोलणं ऐकून लीलाताई शांत राहिली नाही आणि बोलू लागली. सुनबाई, या जगामध्ये मी एकटीच नाही जी पैसे कमवत नाही, आणि तू देखील ह्या जगामध्ये एकटी नाहीस की जी नोकरी करते. तुझ्यासारख्या खूप साऱ्या मुली नोकरी करतात, परंतु तुझ्यासारखा गर्व कोणालाच नाही. प्रत्येक गोष्टीवर नोकरीचा रुबाब दाखवतेस. जर तुला तुझ्या नोकरीचा, पैशाचा इतका गर्व आहे तर मी देखील तुला एके दिवशी नक्कीच पैसे कमवून दाखवीन. जर गोष्ट पैसे कमावण्याचीच आहे तर ते पैसे कोणीही कमवू शकतं. त्यावर सून बोलू लागली. बोलण्यात आणि करून दाखवण्यात खूप अंतर आहे. कसे कमवून आणाल तुम्ही पैसे? तुम्ही तर शिकलेल्या देखील नाही आणि तुम्हाला काही येतही नाही आणि म्हणताय की पैसे कमवणार. लीलाताईचा राग अधिकच चढला आणि सुनबाई खोलीत निघून गेली. लीलाताई रागात स्वतःच्या सुनेला बोलल्या तर खरं, मी पैसे कमवेन, परंतु रात्रभर ह्याच विचारात राहिल्या की पैसे कधी आणि कसे कमवावेत. खरंच तिला असं काहीच येत नव्हतं ज्यामुळे ती पैसे कमवू शकेल. दुसऱ्या दिवशी देखील पूर्ण दिवस ती विचार करत होती. संध्याकाळी मंदिरात गेली तेव्हा तिच्याकडे पाहून मैत्रिणीने विचारलं, काय झालं लता? आज तू खूप उदास दिसती आहेस. तब्येत तर ठीक आहे ना? अगं नाही दिव्या, असं काही नाही, लताताईने उत्तर दिलं. अगं नाही दिव्या, असं काही नाही, लीलाताईने उत्तर दिलं. दिव्याने खूप आग्रह केल्यानंतर लीलाताईने सुनेचं बोलणं सांगितलं. सुनबाईला स्वतःच्या नोकरीचा खूप गर्व आहे आणि मी देखील रागारागात सांगितलं की मी तिला पैसे कमवून दाखवेन, परंतु मला तर असं काहीच येत नाही ज्यातून मी पैसे कमवू शकेन. अगं लीला, तू इतकं चांगलं भजन गातेस, मग का नाही तू स्वतःचा एक चॅनल चालू कर आणि मग त्यावर स्वतःची भजनं टाकत जा. लोकांना गाणी गायला शिकवू शकशील. तिथून तुला पैसे देखील मिळतील. आश्चर्याने लीलाताईंनी विद्याला विचारलं, हे खरंच शक्य आहे का? हो लीला, माझी मुलगी हेच काम करते. ती सोशल मीडियाचा वापर करून खूप पैसे कमवते. उद्या मी तिला घेऊन येईन, तेव्हा ती तुला सगळं काही समजावून सांगेल आणि तुझा भजनाचा चॅनल देखील चालू करून देईल. मंदिरात तर तू तसंही येतेस आणि इतकी चांगलं भजनं गातेस. हेच भजन त्या सोशल मीडियावर टाकायचं. बाकीचं सगळं माझी मुलगी बघेल. दुसऱ्या दिवशी दिव्याची मुलगी मंदिरात येते आणि लीलाताईच्या नावावर एक चॅनल सुरू करते. काकू, तुम्हाला काहीच करायचं नाही. हा माझा एक जुना स्टँड आहे. त्यात फक्त तुमचा मोबाईल लावून व्हिडिओ चालू करा आणि जे काही तुम्ही भजन करता ते सगळं फोनमध्ये रेकॉर्ड करा आणि मला पाठवा. बाकीचं सगळं काम मी करेन. बाळा, पण माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच पैसे नाहीत. काकू, मला तुमच्याकडून कोणतेही पैसे नको आहेत. जेव्हा तुम्ही पैसे कमवायला सुरुवात कराल तेव्हा तुम्ही काहीतरी तुमच्या इच्छेने द्या. लीलाताईचं एक भजनाचं चॅनल सुरू झालं. 2-3 महिने लीलाताई रोज मंदिरात जायच्या आणि ते कीर्तन सर्व रेकॉर्ड करायच्या आणि स्वतःच्या मैत्रिणीच्या मुलीला पाठवायच्या. हळूहळू लीलाताईचं चॅनल चालू लागलं आणि 2-4 महिन्यातच त्यांच्या भजनांचे व्हिडिओ व्हायरल झाले. लोकांना लीलाताईचं भजन खूप आवडत होतं. त्यांची प्रगती होत गेली आणि एक दिवस असा आला जेव्हा दिव्याची मुलगी लीलाताईजवळ आली आणि बोलू लागली, काकू, तुमच्या चॅनलवर कमाई सुरू झाली आहे आणि त्यात खूप सारे पैसे येऊ लागले आहेत. पुढच्या महिन्यात तुमच्या खात्यात पैसे येतील. लीलाताईचं बँक अकाउंट देखील दिव्याने चालू केलं होतं. लीलाताईच्या चॅनलबद्दल त्यांच्या मुलगा आणि सुनेला काहीच कल्पना नव्हती. खरंच बाळा, मला माझ्या भजनातून पैसे मिळतील का? हो काकी, तुम्हाला माहीत नाही, जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर काम करता तेव्हा तुम्हाला खूप सारे पैसे मिळतात. लोकांना तुमचं भजन आवडतं. पुढच्या महिन्यात मृणाल आणि विकासचा लग्नाचा वाढदिवस होता. दोघंही एक मोठा कार्यक्रम आयोजित करतात आणि ऑफिसमधील सगळ्या मित्रांना, शेजारच्या लोकांना आमंत्रित करतात.
एवढ्या सगळ्या तयारीमध्ये लीलाताई तिच्या सुनबाईला बोलते, सुनबाई, जेव्हापासून आली आहे एकही नवीन साडी घेतली नाही. जितक्या साड्या आणल्या होत्या त्या सगळ्या वापरून जुन्या झाल्या आहेत. बाजारात गेलीस तर माझ्यासाठी देखील एक नवी साडी घेऊन ये. तोंड वाकडं करत मृणाल बोलू लागली, आई, माझ्या खूप साऱ्या जुन्या साड्या आहेत. त्यातीलच एक साडी तुम्हाला देईन. या साड्या मी आता नेसत नाही. नवीन साडी घेण्याची काय गरज आहे? कपाटातून एक जुनी साडी मृणालने लीलाताईच्या हातात ठेवली. तिला सुनेची जुनी साडी नेसायला काहीच हरकत नव्हती, परंतु जेव्हा ती साडी उघडून पाहते तेव्हा एका ठिकाणी ती फाटलेली असते. सुनबाई, ही साडी फाटलेली आहे. मग काय झालं? फाटलेली असली तर काय झालं? सुई धागा घेऊन थोडीशी शिवून घ्या आणि नेसा. आमच्या लग्नाचा वाढदिवसाचा इतका मोठा कार्यक्रम आहे. तुमच्याकडून तर आम्ही कोणत्याच भेटवस्तूची अपेक्षा करू शकत नाही. वरून आम्हालाच खर्च देत आहात. कधी सांगता साडी खरेदी करा, कधी सांगता हे करा, कधी सांगता ते करा. तसंच तुम्हाला आमच्या घरात ठेवून तुमच्यावर उपकारच करतोय. तुमच्यावर आम्ही खूप खर्च करतोय. सुनबाई हे देखील पाहत नव्हती की सासू खोलीतच उभी आहे. फक्त बडबड करत होती. सुनबाईच्या त्या वागण्याने लीलाताईला खूप वाईट वाटलं. त्या बाहेर येऊन बसल्या आणि थोड्या वेळानंतर मृणाल पार्लरसाठी निघून जाते. ती निघून जातात दिव्या आणि तिची मुलगी घरी येतात आणि बोलू लागतात, काकू, अभिनंदन, तुमच्या खात्यात पूर्ण 1,00,000 रुपये आले आहेत. तुमची पहिली कमाई 1,00,000 झाली आहे. पगार मिळाला आहे तुम्हाला. त्या मुलीचं बोलणं ऐकून लीलाताईच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. खरंच सांगतेस बाळा, माझा पहिला पगार आला आणि ते देखील इतका जास्त. मला तर विश्वासच बसत नाही की मी माझ्या भजनाच्या माध्यमातून इतके पैसे कमवू शकते. ते देखील थोडे नाहीत तर पूर्ण 1,00,000 रुपये. मी तर इतक्या पैशांची कधी अपेक्षा देखील केली नव्हती. हो काकू, मी खरं सांगते, आता तर मला तुमच्याकडून पार्टी पाहिजे. हो बाळा, सांग कुठे जायचं आहे पार्टीला. आजच तुला पार्टी देते. सर्वात आधी त्या मुलीसोबत लीलाताई मंदिरात जातात. तिथे तिच्या सगळ्या मैत्रिणींना पहिल्या पगारातून लाडू वाटते. देवाला प्रसाद दाखवते आणि सर्वांना वाटते. सर्व लोक लीलाताईचं खूप खूप अभिनंदन करतात आणि कौतुकही करून ते बोलू लागतात, लीलाताई, आज तुम्ही स्वतःच्या बळावर पैसे कमवलेत. सर्वजण खूपच कौतुक करत होते. तेव्हा त्या मुलीला म्हणाल्या, बाळा, मला बाजारात घेऊन जाशील का? उद्या माझ्या सुनबाईच्या आणि मुलाच्या लग्नाचा वाढदिवस आहे. काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे. हो काकू, चला, मी तुम्हाला बाजारात घेऊन जाते. लीलाताई स्वतःच्या सुनेला भेटवस्तू देण्यासाठी एक सुंदर साडी घेते आणि स्वतःसाठी देखील एक साडी खरेदी करते. ती मुलगी देखील एक ड्रेस घेऊन घेते आणि सोबतच त्या मुलीला तिच्या कामासाठी काही पैसे देखील देते आणि बोलू लागते, बाळा, जर तू नसतीस तर मी हे पैसे कधीच कमवू शकले नसते. बस करा काकू, तुम्ही असंच काम करत राहा. आनंदाने लीलाताई घरी परत आली. डायनिंग टेबलवर ठेवलेल्या साड्यांना सारखं उचलून पाहत होती, कारण की आज तिला ह्या साड्या पाहून खूप आनंद झाला होता. कारण की तिने पहिल्या कमाईतून त्या साड्या घेतल्या होत्या. सुनेसाठी साडी विकत घेतली होती आणि मुलासाठी पॅन्ट शर्ट विकत घेतला होता. दुसऱ्या दिवशी सर्वजण घरी आले. लीलाताईची मुलगी स्मिता देखील आली होती. पूर्ण घर सगळ्या पाहुण्यांनी भरलेलं होतं. केक कापल्यानंतर सर्व लोक मृणाल आणि विकासला गिफ्ट देऊ लागले. तेव्हा लीलाताई एक सुंदर अशी सिल्कची साडी नेसून तिच्या खोलीतून बाहेर येते. सासूला इतकी महागडी साडी नेसलेले पाहून मृणाल स्वतःच्या नवऱ्याला म्हणाली, इतकी महागडी साडी आईला तू घेऊन दिलीस? आईवर इतका खर्च करण्याची काय गरज होती? नाही मृणाल, मी ही साडी नाही विकत आणली. आज लीलाताईजवळ सुनेच्या नोकरीचा अभिमान तोडण्याची, रुबाब तोडण्याची चांगलीच संधी होती. सुनेच्या हातात आणलेलं गिफ्ट ठेवून लीलाताई बोलू लागते, हे घे बाळा, तुझ्यासाठी पूर्ण 10,000ची साडी घेऊन आली आहे. डोळे मोठे करून मृणाल बोलू लागते, आई, काय बोलताय? 10,000ची साडी? इतके पैसे कुठून आणलेत? तुम्ही नक्कीच विकासकडून पैसे मागितले असतील. मृणाल रागाने विकासला बोलू लागते, आईला इतके सगळे पैसे द्यायची काय गरज होती? आपलेच पैसे घेऊन आपल्यालाच गिफ्ट देतात. काय गरज होती अशा गिफ्टची? जर स्वतःच्या पैशाने आणलं असतं तर आम्हाला जास्त आवडलं असतं. आमच्याच पैशाचं गिफ्ट आम्हाला का देतात? आज पुन्हा सुनेने एकदा सगळ्या लोकांसमोर लीलाताईचा अपमान केला. सर्व लोक सुनेचं बोलणं ऐकून चकित झाले.
की अशी सगळ्यांसमोर सुनबाई स्वतःच्या सासूसोबत बोलत आहे. लीलाताई अगदीच कडक आवाजात बोलू लागल्या, मी कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत. ही साडी मी माझ्या पैशांनी विकत घेतली आहे, माझ्या पहिल्या कमाईतून. आता मी देखील पैसे कमावते आणि आज मला माझा पहिला पगार मिळाला आहे, ते देखील पूर्ण 1,00,000 रुपये. त्याच पैशातून मी स्वतःसाठी आणि तुझ्यासाठी ही साडी घेतली आहे. काळजी करू नकोस सुनबाई, आता मी देखील पैसे कमवू लागले आहे आणि मी देखील आता तुझ्या बरोबरीची झाली. शिकलेले नाही म्हणून काय झालं, आज मी तुझ्यापेक्षा जास्त पैसे कमवत आहे. आईचं बोलणं ऐकून सुनेला आणि मुलाला दोघांनाही धक्का बसला. शेवटी माझी आई असं काय काम करते जे आम्हाला माहीत नाही आणि इतके पैसे कमवते. तेव्हा मृणालची एक मैत्रीण जी त्या पार्टीमध्ये आलेली होती, लीलाताईंना पाहून बोलू लागली, काकी तुम्ही मृणालची सासूबाई आहात? मला माहीतच नव्हतं. मी नेहमी तुमचं भजन ऐकते. तुमचा आवाज खूप गोड आहे आणि अगदीच ऐकत राहावंसं वाटतं. मृणाल, खरंच तुझी सासू खूप टॅलेंटेड आहे. तुला देखील तुझ्या सासूकडून 1-2 भजनं शिकायलाच पाहिजेत. आई, तुम्ही कधीही सांगितलं नाही की तुमचा सोशल मीडियावर एक भजनचा चॅनल आहे आणि त्यातून तुम्ही इतके सारे पैसे कमवले आहेत. सुनबाई, आज तर सांगितलं ना. सर्व लोक मृणालला बोलू लागतात, मृणाल, आता तर तुझी सासू देखील नोकरी करते आणि पैसे कमवते. तुझ्या सासूचा पगार तर तुझ्यापेक्षाही जास्त आहे. हसत लीलाताई बोलू लागली, हो, हे अगदीच खरं आहे. सुनबाई फक्त 80,000 कमावते, पण माझा पगार पूर्ण 1,00,000 रुपये आहे. मी सुनेपेक्षा जास्त कमावते. सुनबाई, आता तर असं बोलणार नाही ना की मला काहीच जमत नाही, मला काही येत नाही. लीलाताईचं बोलणं ऐकून सून आणि मुलगा लाजेने मान खाली घालतात. त्यांना समजत नव्हतं की स्वतःच्या आईला काय सांगावं, काय बोलावं. मग लीलाताई सुनेला आणि मुलाला म्हणतात, सुनबाई, एक गोष्ट तुला सांगते, कधीही आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा रुबाब बाळगू नये, गर्व बाळगू नये. तुझ्याजवळ जे गुण आहेत ते कदाचित इतर कोणाजवळ नसतील, परंतु प्रत्येकाकडे स्वतःचा एक गुण असतो. तुझ्याकडे जे गुण आहेत ते मी शिकू शकत नाही आणि जे माझ्याजवळ आहेत ते तू शिकू शकत नाहीस. राहिली गोष्ट पैसे कमावण्याची, तर माणूस जेव्हा ठरवतो तेव्हा पैसे कमवतोच, परंतु स्वतःच्या नोकरीचा अहंकार कोणालाही दाखवू नकोस. तुला तुझ्या आईवडिलांच्या घरी जसं वातावरण मिळालं आणि जसं शिक्षण मिळालं त्यामुळेच आज तू नोकरी करू शकतेस, परंतु मला किंवा माझ्यासारख्या खूप साऱ्या महिलांना तशी संधी मिळाली नाही. त्यामुळे कधीही त्यांचा अपमान करू नको की त्या नोकरी करत नाहीत. स्मिता स्वतःच्या आईजवळ येते आणि हात पकडून बोलू लागते, आई, तू तर वहिनीपेक्षा जास्त पैसे कमवून दाखवलेस. आता तू कोणापेक्षाही कमी नाहीस. काय वहिनी, खरं बोलते ना? स्मिताचे बोलणं ऐकून मृणालला लाज वाटत होती, म्हणून ती मान खाली घालूनच उभी होती. तिला आता तिच्या चुकीची पूर्ण जाणीव झाली होती की तिने किती वेळा स्वतःच्या सासूचा अपमान केला आहे. मृणाल सासूजवळ जाते आणि बोलते, आई, मला समजलं आहे की मी जे केलं ते चुकीचं होतं. आता मी यानंतर कधीही कोणालाही माझ्या नोकरीचा गर्व किंवा अहंकार दाखवणार नाही. मला माफ करा. विकाससुद्धा बोलू लागतो, आई, आम्हाला माफ कर. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. लीलाताईने समजूतदारपणे घेऊन स्वतःच्या मुलाला आणि सुनेला माफ केलं, कारण की तिला देखील स्वतःच्या मुलापासून किंवा सुनेपासून वेगळं राहायची इच्छा नव्हती. घरात राहून त्यांना त्यांचं नातं आणि नातू मिळणार होता, त्यामुळे त्यांचं म्हातारपण खूप चांगलं जाणार होतं. परंतु आता ती पूर्वीसारखी सुनेचं आणि मुलाचं घरात सगळं ऐकून घेऊन राहत नाही, तर ती अगदी आदराने राहते. सुनबाई देखील आता तिचं बोलणं ऐकू लागली होती. ती सासूला कोणताच टोमणा मारत नव्हती. लीलाताईला स्वतःच्या सुनेचा आणि मुलाच्या घरात चांगलं वाटू लागलं. आता तेच घर तिला स्वतःचं वाटू लागलं. काही दिवसात एक लहानशी परी त्यांच्या घरात आली, जिला पाहून लीलाताईच्या आनंदाला कोणताच पारावार उरला नव्हता. काही वर्षानंतर एक कप चहा घेऊन लीलाताई गॅलरीत बसल्या होत्या. शेजारी तिची नात बसली होती, तीच जी अलीकडेच जन्माला आली होती. आजी म्हणाली, बाळा, तुझ्या आईसारखं शिक्षण घे, तुझ्या आजीसारखं मन ठेव, पण ह्या दोघींपैकी कोणाचाही गर्व करू नकोस. नातीला काहीच समजले नाही, पण तिच्या आजीच्या स्पर्शात एक शिकवण होती. आणि मग लीलाताई आपल्या डायरीत काही 5 नियम लिहून ठेवते. पहिला नियम,
सगळं काही मुलांसाठी करायचं, पण स्वतःचं महत्त्व विसरायचं नाही. मुलं म्हणजे तुमचं आयुष्य हो, पण त्यांनीच तुमचं आयुष्य ठरवू नये. तुमचं मत, तुमचं मन, तुमचं आरोग्य यांचाही विचार स्वतःसाठी करायला शिका. दुसरी गोष्ट, थोडीशी आर्थिक व्यवस्था स्वतःकडे ठेवावी. मुलं तुमच्यावर प्रेम करतात, पण जर तुम्ही पूर्णपणे त्यांच्यावरच आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहिलात तर ते प्रेम कधीतरी ओझं वाटू लागते. त्यामुळे तुमचं थोडंफार स्वतःचं उत्पन्न, बचत किंवा साधन हवं, जे तुमच्या गरजा भागवेल आणि तुमचा आदर टिकून ठेवेल. नंबर 3 नंबरची गोष्ट म्हणजे तुम्हाला जे जमतं, जे आवडतं ते करत राहा. तुम्ही भजन गाता, शिवणकाम करता किंवा स्वयंपाकात अगदी माहीर आहात तर ते न सोडता नियमित करत राहा. मुलं म्हणतील, आईला काहीच येत नाही. हे वाक्य टाळायचं असेल तर त्याआधी स्वतःचं काही दाखवायला शिका. तुमचं कौशल्य, तुमचं स्थान निर्माण करा. चौथी गोष्ट, सारखं गप्प बसू नका. गरज पडली तर स्पष्टपणे बोला. आई कायम शांत राहते हे योग्य नाही. कधी कधी तुम्ही देखील हक्काचं बोलायला हवं. माझं मन दुखतं आहे, मला हे योग्य वाटत नाही हे सांगायला हवं. नाहीतर तुमचं मौन समजून घेतलं जाणार नाही, दुर्लक्ष केलं जाईल. 5वी गोष्ट, वृद्ध झाल्यावरही स्वतःचा आदर लोकांच्या मनात टिकवून ठेवण्यासाठी स्वतःचं वेगळंपण जपा. सगळं आयुष्य तुम्ही घरासाठी दिलेलं असतं, पण वय झालं की घरात तुम्ही गरजेपुरते वाटू लागतात. जे टाळायचं असेल तर घरात आपली वेगळी जागा बनवा. फक्त कपाटात नाही, मनातसुद्धा आदर मानून मिळत नाही, तो वागण्यातून मिळतो. शेवटी आई म्हणते, माझं आईपण माझ्या मुलांसाठी आहे, पण माझं व्यक्तिमत्त्व माझ्यासाठीही आहे. या 5 साध्या गोष्टी मी लक्षात ठेवल्या नसत्या तर आज माझं हसू केवळ आठवणीत उरलं असतं आणि अस्तित्व विसरलं गेलं असतं. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका.